जय शंकर. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. शिवनाथ बाबांसोबत प्रवासाची सुरुवात. शिवनाथ बाबांनी शंकरला विचारले की नाशिकमध्ये पहिल्यांदाच आला आहेस का? त्यावर शंकरने त्यांना सांगितले की समर्थांनी सांगितल्याप्रमाणे तो गाव सोडून निघाला आहे. बाबांनी विचारले, कोण हे समर्थ? इतका वेळ काहीच उत्तर देऊ न शकणाऱ्या शंकरला समर्थांचे नाव ऐकून अचानक त्याचा चेहरा फुलला. मग शंकरने पूर्ण उत्साहात शिवनाथ बाबांना आपल्यासोबत घडलेल्या हरणाच्या प्रसंगाबाबतीत सांगितले. तमाशातले चिलायाचे मुडके उडवलेले त्या प्रसंगाबाबतीतही त्यांनी सांगितले. स्वामींचं तर वर्णन करताना तो पूर्ण उत्साहात रंगून गेला होता. स्वामींनी त्याला कसे समजून सांगितले आणि त्या बाबतीत आपल्याला काय करायचे आहे हे शंकरने शिवनाथ बाबांना पूर्ण वर्णन करून सांगितले. शंकरचं पूर्ण बोलणं ऐकून समाधानाने शिवनाथ बाबा म्हणाले, बाळा, खरंच भाग्यवान आहेस तू. तुला अशा समर्थ गुरूंचा सानिध्य लाभला. शंकर म्हणाला, गुरु? स्वामींनी तर तसं काहीच सांगितलं नाही मला. बाबा म्हणाले, काही गोष्टी न बोलता कळतात. आणि लक्षात ठेव, शिष्य कधीच कुठल्याही गुरुला शोधत किंवा निवडत नसतो. उलट गुरुच आपले शिष्य शोधतात आणि निवडतात. शिष्याची पूर्ण पात्रता झाल्यावरच गुरु त्याला सानिध्यात घेतात. त्याचे गुरु स्वतः त्याच्याजवळ येऊन त्याला सानिध्यात घेतात. तू देवाचा धाव केला होतास. असं समज की तुझ्या समर्थांच्या रूपात देवच धावून आले आहेत. शंकरने आपल्या मनातील शंका त्यांना व्यक्त केली. बाबा, समर्थ तर म्हणाले की मी कायम तुझ्याबरोबर आहे. पण ते कसं शक्य आहे? मी तर एकटाच आहे की. शिवनाथ बाबा हसून बोलले, एकटा? मी आहे ना रे बाळा तुझ्यासोबत. असं समज की तुझ्या समर्थांनीच मला तुझ्यासोबत पाठवले आहे. आता मला त्र्यंबकेश्वरला जायचे आहे. तूही चल. तेथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पुढे जा तुझ्या यात्रेला. शंकर बाबांसोबत त्र्यंबकेश्वरला गेला. तेथे जाऊन त्यांनी पाहिले. तिथले शिवलिंग पाहून शंकरला जरा नवलच वाटले. खरं तर हे शिवलिंग अंतापूरच्या शिवलिंगासारखे उभे नसून खोल होते. आणि खोल पण इतके की चांगले कळशीभर पाणी त्यात मावेल. आणि त्या खोल भागात अंतराने ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3 बाण होते. दोघांनी शिवलिंगाला बिल्व अर्पण करून दर्शन घेतले. तिथेच बसलेल्या पुजाऱ्यांनी शंकरला तीर्थ दिला. मग तिथून ते दोघे गोरक्ष गुहा, मग मच्छिंद्र गुहा, मग श्री निवृत्तीनाथांच्या समाधीजवळ आले. तिथे शंकरने डोकं टेकवलं आणि डोकं टेकवल्या टेकवल्या त्याला खूप भरून आले. बाबांनी त्याला विचारले, बाळा, काय झाले? शंकरला काहीच उत्तर देता आले नाही. त्याला एकदम दाटून आले. निवृत्तीनाथांच्या समाधीवरती डोके टेकवता टेकवता शंकरला अश्रू अनावर झाले. का झाले ते बघूयात आपण पुढील भागामध्ये. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.